नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक सतीश जकाता सर यांची आपण त्यांच्या हकीकत सिनेमाची या पुस्तकावर आधारित मुलाखत घेतलो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. नमस्कार. हो. सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही पुस्तकात महानगरीय संस्कृती प्रतिबिंब चित्रपटातलं या नावाचा एक लेख लिहिलाय. अर्थात तो आधी प्रकाशित झालाय, बरंच पुस्तकात जो समाविष्ट करण्यात आलाय तो. तर या लेखात तुम्ही शहरीकरण आणि त्या जीवनशैलीशी संबंधित निर्माण झालेल्या चित्रपटांबद्दल लिहिले आहे. तर शहरी संस्कृतीतील कुठल्या गोष्टी भारतीय चित्रपटातून अधोरेखित झाल्या असे तुम्हाला वाटते, आणि कुठल्या गोष्टी अधोरेखित व्हायला पाहिजे होत्या पण त्या झाल्या नाहीत असे तुम्हाला काही जाणवते का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण मी लेख लिहिला त्याला आज जवळजवळ हो. 45 वर्ष झालेली आहेत, 45-50 हो. वर्ष. त्यामुळे त्या काळात दो बिघा जमीन, गमन अशा चित्रपटांचं किंवा अमिताभच्या प्रतिमेचं हो. जे शहरी याच्याबद्दल त्याचा प्रभाव होता त्याबद्दल मी तो लेख लिहिलेला आहे. पण मुख्यतः जर तुम्ही नंतरचा काळ जर बघितला तर महानगरीय संस्कृती इतकी वाढत गेलेली आहे की केवळ मुंबई असं नाही तर अनेक स्मार्ट सिटीज भारतामध्ये तयार झालेल्या आहेत. प्रत्येक स्मार्ट सिटीमध्ये निरनिराळे ते प्रश्न तयार उपस्थित झालेले आहेत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्याला तोंड देणारा मनुष्य सिनेमात कसा अवतरला हा पाहण्याचा एक विषय असू शकतो. आणि तो आपण निरनिराळ्या पद्धतीने, आणि मुंबई सुद्धा जी पूर्वी हिंदी सिनेमामध्ये आलेली आहे ती आता हिंदी सिनेमात येणारी मुंबई लाईफ इन मेट्रो किंवा गली बॉईज, धारावी अशा सिनेमांमधनं येते, किंवा दिल्ली सारखं शहर दिल्ली 6 सारख्या शहरा सिनेमांमधून येतं, किंवा युवासारख्या मणिरत्नमच्या सिनेमात कलकत्त्याचं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर येतो. तर आता अलीकडे, आणि इव्हन बॉम्बे सारख्या मणिरत्नमच्या सिनेमात मुंबई दंगलीचे काय घटना घडल्यामुळे काय मुंबईचं जनजीवन कसं विस्कळीत झालं याचे काही गोष्टी आपल्याला दिसतात. तर हिंदी सिनेमा आता पूर्वीपेक्षा जास्त स्टुडिओतनं बाहेर पडलेला फ्रीलान्सरचा हिंदी सिनेमा आहे, तो डिजिटल युगातला सिनेमा आहे. तो आता कुठल्याही शहरात जात आहे. म्हणजे तुम्ही आजकालचं हिंदी सिनेमात जर बघितलं तर कानपूर शहर एखाद्या सिनेमामध्ये असतं, लखनौ असतं, बनारस असतं. मसानसारखा सिनेमा बनारस शहरात तयार होतो, किंवा दुल्हनिया कुठला तो सिनेमा आहे तो तो कानपूर सारख्या किंवा तिकडच्या हरियाणातला वगैरे सिनेमा. ती भाषा, तो लहजा, त्या शहरातलं समस्या, त्या शहरातले कॅरेक्टर्स, त्या शहराचं कॅरेक्टर घेऊन सिनेमा आता आपल्याकडे येतोय. त्यामुळे मी जो लेख लिहिला त्याच्यापेक्षा खूप प्रचंड वेगानं, प्रचंड प्रगतीनं वेगळा सिनेमा, शहराचं वेगळे गोष्टी दाखवणारा सिनेमा, शहरातल्या अत्यंत महत्वाचे प्रश्न पुढे आणणारा असा सिनेमा पण नंतरच्या काळात तयार झालेला आहे. आणि तो खूप मोठा सिनेमाचा तो व्याप खूप मोठा आहे. खूप प्रचंड सिनेमे शहरी संस्कृतीवरती तयार झालेले आहेत. आणि सर, असे कुठले विषय शहरी जीवनाशी निगडीत जे चित्रपटांमधून यायला हवेत असं काही तुम्हाला वाटतं? नाही, असे खूप विषय आहेत खरं तर. म्हणजे प्रत्येक शहरामध्ये जसे सुखाचे मार्ग आहेत निरनिराळे शोधलेले, तसे दुःख देणाऱ्या गोष्टी खूप आहेत. आणि या गोष्टी हिंदी सिनेमात जेवढ्या प्रकर्षाने येत राहतील तेवढा हिंदी सिनेमा जास्त लोकांच्या जवळ जाईल. शहरी समस्यांबद्दल, म्हणजे आता पर्यावरणाचा प्रश्न आहे तो इतका शहराच्या बाबतीत, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. म्हणजे मला आठवतं मी कोर्समध्ये एक हॅपी अॅनिव्हर्सरी नावाची फिल्म दाखवायचो. आता ती फिल्म होती, म्हणजे ह्या प्रकारचे सिनेमे हिंदी तयार होणं अपेक्षित आहे, पण ते काही प्रमाणातच तयार होत आहे. की त्या सिनेमामध्ये एक वेडिंग अॅनिव्हर्सरी असते आणि त्याला एक बायको वाट पाहत असते घरी, आणि नवरा फुल घेऊन तिला भेटण्यासाठी घरी जाणार असतो. पण तो नवरा पोहोचू शकत नाही संध्याकाळपर्यंत. सकाळी 12 वाजता पोहोचणारा माणूस संध्याकाळ, तर तो एक 20 मिनिटाचा सिनेमा आहे की ज्यात तो पोहोचतो. तो सिनेमा आहे ट्रॅफिक जॅमवर ऍक्च्युली तो. तर आम्ही तो मुद्दामून ऍप्रिसिएशन कोर्समध्ये दाखवतो की बाबा त्या सिनेमाचा अर्थ खरं की शहराचं जीवन, जी मोटार आपण याच्यासाठी लवकर पोहोचण्यासाठी घेतली, ती ती किती वेळ लावू शकते शहरामध्ये, याचा तो सिनेमा आहे. तर असे सिनेमे आपल्या याच्यात फारसे येत नाहीत हिंदी सिनेमामध्ये, आणि त्या प्रकारचे सिनेमे आले तर ते जास्त लोकांच्या जवळ जातील. हो. आणि सर, तुम्ही पुस्तकात परदेशी चित्रपटांवर लेखन केलंय. हो. तर भारतीय चित्रपटांच्या तुलनेत परदेशी चित्रपटात
तुम्हाला काय वेगळेपण मुख्यत्वे जाणवते? म्हणजे अर्थात असे एकदम जनरलाइज करणे बरोबर होणार नाही, तरी या संदर्भात तुमचे काय मुख्य निरीक्षण आहे? नाही मी तो सिनेमा जो म्हणतोय भारतीय आणि परदेशी याची तुलना जर आपण केली तर तो व्यावसायिक सिनेमा. कारण प्रायोगिक सिनेमे जगभर वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे आता सत्यजित रेंचा सिनेमा हा उत्तमच सिनेमा आहे, किंवा आपल्याकडचे काही मराठी सिनेमातले चांगले दिग्दर्शकांचे सिनेमे हा वेगळा पॅटर्न आहे. पण कमर्शियल व्यापारी सिनेमा जो आहे बाजारू याच्यातला, तर तो भारतीय सिनेमा हा मुख्यतः हिंदी सिनेमा हा कमर्शियल सिनेमा हा मुख्यतः भावनिक आहे. तो त्याची गोष्ट संगीत नृत्य यातनं किंवा संवादातनं सांगणार आहे. आणि जे वेस्टर्न मधला सिनेमा आहे हॉलिवूड मधला, तो मुख्यतः चित्रभाषेतून गोष्ट सांगणारा सिनेमा आहे. हा बेसिक फरक आहे. आपल्याकडे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या सिनेमातलं माणसाला लक्षात काय राहतं की त्यातलं लार्जर दॅन लाईफ अमिताभ सारखी एखादी प्रतिमा लक्षात राहते, एखादा संवाद लक्षात राहतो, दोन चार गाणी लक्षात राहतात किंवा डान्स लक्षात राहतो. वेस्टर्न सिनेमा आपण बघितला तर त्यातला संवादही आपल्या कधी लक्षात नसतो, त्यात गाणं नसतं, नृत्य असलं तर ते अगदी त्या सिनेमातल्या कथेशी कनेक्टेड असं नृत्य असतं. लक्षात राहतात ती व्हिज्युअल्स लक्षात राहतात. त्यामुळे हा जो बेसिक फरक आहे भारतीय सिनेमाचा, म्हणजे आपण आणि तो ऍटिट्यूड्स मधला फरक आहे. म्हणजे आपण जर बघितलं की पहिला सिनेमा त्यांच्याकडचा कुठला होता, ग्रेट ट्रेन रॉबरी, आपल्याकडचा सिनेमा कुठला तर राजा हरिश्चंद्र. तर बेसिक ऍटिट्यूड मधला फरक आहे की आपण पारंपरिक ऍटिट्यूड मधनं गोष्ट सांगण्याची एक पद्धत आहे त्याच्या पद्धतीने जाणार आहे. त्यांनी पहिला सिनेमा ग्रेट ट्रेन रॉबरी काढला, नंतर तुम्ही 25 साली आला तर 25 साली त्यांनी रॉबिनहूड काढला, आपण सावकारी पाश काढला. सो हा आपला बेसिक फरक त्यांच्या दोघांच्या याच्यातला आहे. पण व्हिज्युअल लँग्वेज मधनं बोलणारा सिनेमा हा त्यांच्याकडे तयार झालाय. त्यांच्याकडे त्या पद्धतीची व्हिज्युअल लिटरसी आहे, आपल्याकडे त्या पद्धतीची व्हिज्युअल लिटरसी नाहीये. आपण अजूनही संवाद संगीत नृत्य याच्यात अडकलो आहोत. गोष्ट सांगताना आपण चित्रभाषेचा विचार खूप कमी करतो. आणि सर, म्हणजे चित्रपट ही इतर कला प्रकारांसारखी गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाही असे पूर्वी समजले गेल्याचे तुम्ही पुस्तकात लिहिले आहे. तर असे का होते आणि नंतरच्या काळात हे महत्व कशा प्रकारे बदलत गेले असे तुम्हाला वाटते? कारण चित्रपट जे माध्यम जगात आलं किंवा आपल्या देशात आलं तर ते प्रथमतः त्याच्याकडे हे बाजारू माध्यम आहे, ही बाजारू गोष्ट आहे. म्हणजे इव्हन नासी फडक्यांचा मला लेखही आठवतो, ही चांडाळ चौकडीची चैन आहे अशा पद्धतीचा लेख नासी फडक्यांनी लिहिला होता त्या काळात. की एकंदरीत तुम्ही जर राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी बघितला तर तुमच्या लक्षात येईल की फाळकेंना चित्रपटात काम करण्यासाठी स्त्री मिळत नव्हती. म्हणजे इतकं ते विचित्र होतं की ती वेश्या सुद्धा तयार झालेली नाही चित्रपटात काम करण्यासाठी. ते इतकी खालची कला आहे की वेश्येच्या पलीकडचं हे प्रकरण आहे असं त्या काळी समज होता. हळूहळू चित्रपटाबद्दलचे गैरसमज दूर होत गेले, किंवा आपल्यालाही लहानपणी आठवत असेल की चित्रपटाला जाणं हे निषिद्ध मानलं जायचं, की लहान मुलांनी सिनेमाला जाणं वगैरे. आणि या सगळ्या याच्यात चित्रपट कला ही ही इतर कलांसारखी तिला प्रतिष्ठा नव्हती. ती प्रतिष्ठा आता डिजिटल युगात मिळालेली आहे, ती प्रतिष्ठा मधल्या काळात मिळालेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण चित्रपट कलेकडं इव्हन तुम्ही जर त्यावेळेचे नियम जर बघितले की थिएटर कुठे असावं, सिनेमा थिएटर, तर ते देवळापासून लांब, शाळेपासून लांब, वेश्यावस्तीच्या जवळ असं थिएटरचं संपूर्ण प्रत्येक महानगरपालिकेचा नियम जो आहे तो थिएटर बरीचशी मध्य भागात शाळेपासून लांब असायचे, देवळापासून लांब असायचे. तर हा बेसिक निषिद्ध मानला गेलेला सिनेमा कलेकडे, आणि त्यातून कलेचं महत्व हे नंतर सिनेमाने आपला प्रभावानं मिळवलेलं आहे. आज डिजिटल युगात घरात येऊन बसलेला सिनेमा इतर कलांपेक्षा सर्वात जास्त प्रभाव असलेला सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमा कलेने स्वतःच्या सामर्थ्याने हे सर्व मिळवलेलं आहे. आणि सर, तुमच्या पुस्तकावरून हे जाणवतेच की तुम्ही अनेक सिनेमे पाहिले आहेत, त्यांचा बराच अभ्यास केला आहे. तर तुमच्यासाठी सिनेमाचे काय महत्व आहे याबद्दल सांगू शकाल का? माझ्यासाठी म्हणजे मी आयुष्यभर सिनेमात पाहत गेलेलो आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात जास्त वेळ मी अंधारात काढलेला आहे, सिनेमाच्या अंधारात काढलेला आहे. लौकिक जीवनात किंवा उजेडात मी जरा तात्पडतच राहिलोय त्या अर्थाने, पण अंधारातच माझं आयुष्य गेलं असल्यामुळे मला सिनेमाबरोबर माझा जो संवाद आहे
तो माझ्या मनाचा संवाद आहे, तो मला मनाला भिडतो, मला तो अनुभव म्हणून मी घेतो आणि सिनेमावरून मी जगतो. त्यामुळे सिनेमा हे माझ्यासाठी नुसतं पॅशन नाहीये, तर सिनेमा हा माझा श्वासोश्वास आहे आणि त्यामुळे त्या याला माझ्या दृष्टीनं फार महत्व आहे, कारण तो नसेल तर मी नसेल. आणि सर, तुम्ही पुस्तकात असे लिहिले आहे की चित्रपट माध्यमाची ओळख व त्याचे, म्हणजे जशाच तसेच वाचून दाखवतो डायरेक्ट, की चित्रपट माध्यमाची ओळख व त्याचे व्याकरण समजून घेऊन त्यातील तरलतेची जाण, त्यातून त्याचे रसग्रहण करणारी, त्यातील तंत्राधिष्ठित रचनेची सांगड घालणारी व ऐतिहासिक महत्व ओळखणारी समीक्षा मराठीत फारच कमी झाली. तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? हो, मराठीत असं आहे की इव्हन तुम्ही मराठी चित्रपटाची बघाल की मराठी चित्रपटात व्हिज्युअल लँग्वेजचा वापर खूप कमी केलेला असतो आणि सिनेमा हे व्हिज्युअल लँग्वेज आहे, ती कॅमेऱ्याची भाषा आहे आणि ती भाषा कळण्यासाठी तुम्हाला त्याचे न्युअन्सेस जे आहेत ते तुम्हाला जर कळले नाहीत तर तुम्ही त्याचं परीक्षण करू शकणार नाही. त्यामुळे मगाशी मी आदल्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे की परीक्षणात सुद्धा गोष्ट सांगणं एवढंच परीक्षण करता करतो, गोष्ट कशी सांगितली आहे आणि कशा पद्धतीनं सांगितली, म्हणजे काय सांगितलंय, कसं सांगितलंय, तर त्याचा अर्थबोध तुम्हाला होत राहतो. म्हणून तुम्ही चित्रपट समीक्षा करणारी गोष्टी आहेत त्या मराठीत आल्याच नाही, कारण मुळात कुठलाही चित्रपट काढताना काळाचा विचार असतो, कुठल्या काळातला तो चित्रपट आहे, चित्रपटातला काळ कुठला आहे, चित्रपटातलं कॅरेक्टर नेमकं कोणतं आहे, त्याचं एकंदर इतिहास काय आहे त्या कॅरेक्टरचा. समजा एखादा पारशी घेतला तर पारशी समाजाचं काय आहे आणि त्याच्यात ती कॅरेक्टर्स कशी दिसतात, ह्या सगळ्याचा विचार सिनेमा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक करत असतो आणि तो आपल्यापर्यंत त्याच्या पद्धतीने पोहोचवतो. तर त्यांनी कसं केलंय हे पोहोचण्यासाठी तुम्हाला त्यांनी काय जो अभ्यास केलाय त्याचा एक अदमास मागोवा तुम्हाला घ्यावा लागतो, त्यातून तो तुम्हाला सिनेमा कळतो. कारण सिनेमात कुठलीही गोष्ट सिनेमा चौकटीत आपण आपोआप येत नाही, ती दिग्दर्शकांनी ठरवलेली असते की इथे हे टेबल काय आहे, इथं हा लॅम्प काय आहे, तिथे याच्या तोंडात सिगरेट काय आहे आणि त्याच्या तोंडात पान काय आहे, ह्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतलेला असतो आणि तो घेतलेला निर्णय का घेतला हे जर तुम्हाला कळलं तर तो सिनेमा तुम्हाला कळतो. त्यामुळे अशा प्रकारे समीक्षा लिहिणारे मराठीत फार थोडे लेखक आहे. म्हणजे यातलं विजय तेंडुलकरांचं रातराणी सारखं पुस्तक आहे किंवा भाऊपाध्ये हा लेखक त्या अर्थाने सिनेमाला भेटायचा त्या सगळ्या याच्यात, त्याच्या लेखनामध्ये या प्रकारचं जरी ती समीक्षेची लिखाण पद्धती नव्हती तरी सिनेमावर प्रेम करणारी जरी ती लेखन पद्धती होती तरी त्यात एक प्रकारचं लेखन आपल्याला एक प्रकार की याला सिनेमा कळलाय, भाऊपाध्यांना याला काय म्हणायचं सिनेमात नव्हते त्याला सांगताय आणि त्याप्रमाणे लोकांमध्ये ते दिसतं. अनेक पुस्तकं आहेत म्हणजे पण खऱ्या अर्थानं लिहिलेली पुस्तकं म्हणजे अरुण खोपकर यांचं गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका, ही सिनेमाचं अनालिसिस केलंय. म्हणजे तो गुरुदत्त मधला जो हे आहे शेवटचं दृश्य की तो संपूर्ण याला उभा असतो असा, तर ती क्रुसासारखी इमेज त्यांनी दिलेली आहे. हे कोणाला तरी तुम्हाला कळलं पाहिजे ना की हा क्रूस आहे, त्यांनी त्या लेवलपर्यंत त्यांनी ते गाठलेलं आहे त्या सगळ्या याच्यात. तर या प्रकारची समीक्षा लिहिणारे लेखक फार थोडे आहेत. अनिल झणकर आहेत किंवा सतीश बहादूरांनी सिनेमाचं सौंदर्यशास्त्र म्हणून लिहिलेलं पुस्तक आहे, श्यामला बनारस आहेत. असे फार थोडे लेखक आहेत. बाकी लोकांनी लोकांच्या चित्रपटाची व्यक्तिमत्वाची चरित्र लिहिली किंवा अनेक चरित्र नायकांनी स्वतःच्या आठवणी लिहिल्या आणि सिनेमाच्या सूची, असंच लेखन आहे. सिनेमाची समीक्षा किंवा आस्वादक लिखाण फार कमी आहे. सर, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं हा, मुलाखत थँक्यू. चांगली मलाही झाली. बरं वाटलं आपल्याशी बोलून, कारण सिनेमावर बोलायला मला आवडतंच त्यामुळे. हो, नक्कीच. आणि सरांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक विकत घेण्याची मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. हो.